नमस्कार, मी विशाल परदेशी. नाशिकच्या एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. नाशिकच्या दिंडोरीमध्ये चांगलाच राडा झाला. ग्रामपंचायत सरपंच पदावरून हा राडा झाल्याचं कळतंय. निवडीवेळी सदस्यांची पळवापळवी झाल्याचं कळतंय आणि पोलिसांसह अधिकाऱ्यांवर दगडफेक देखील करण्यात आली आणि त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला. आता या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीवेळी हा राडा झाला. सदस्यांच्या पळवापळवीत पोलीस प्रशासनासह नागरिकांवर दगडफेक करण्यात आली. पोलीस प्रशासकीय अधिकारी किरकोळ जखमी झालेत. तर आता वातावरण सगळं तणावग्रस्त आहे. 3 महिलांसह 7 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणावरून या कारणावरनं त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती? विशाल, राणा म्हणजे गावकीचं राजकारण आणि भावकीचं राजकारण किती ज्वलंत असतं याचं हे अगदी उदाहरण की सरपंच आपलाच व्हावा याकरता म्हणून नगरसेवक आपल्याकडे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य अधिकाधिक आपल्याकडे असावे याकरता ज्या पद्धतीनं सगळं हे चालू होतं, अक्षरशः निवडणूक अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, पोलीस कर्मचारी असो, कोणालाही न जुमानता ज्या पद्धतीनं बेजुमानपणे सदस्य पळवापळवी सुरू होती. प्रतिबंध करायचा प्रयत्न केला बंदोबस्त असलेल्या दिंडोरी पोलिसांनी, तर चक्क त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केली. पोलिसांनी समजवण्याच्या भूमिकेतनं अखेर बाहेर आले आणि अक्षरशः बळाचा वापर पोलिसांना करावा लागला, महिलांवर सुद्धा करावा लागला. त्यावेळेस कुठेतरी ही परिस्थिती आटोक्यात येते असं आता तरी चित्र जरी असलं तरी आता 3 महिलांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण अजूनही हे वातावरण धुमसत आहे. ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडनं इथला अहवाल तातडीने मागवलाय. इथे सुद्धा सरपंचपद निवडणूक पुन्हा एकदा रद्द होते का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झालाय. पण गावकीचं राजकारण कोणत्या टोकाला जाऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील या महाजे ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक आणि हा राडा. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. ही दृश्य आपण बघूया. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो सदस्यांच्या पळवापळवीतनं हा सगळा प्रकार घडलेला आहे. यामध्ये काही महिलांना आणि काही तिथल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आणि यावेळी कशा प्रकारे पोलिसांना या सगळ्यांना थांबवावं लागलंय बघा. हे सगळं गावकीचं राजकारण आणि या गावकीच्या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी, सरपंच पदावर हा सगळा प्रकार घडलाय. शेवटी कोणालाही आवरता येईना म्हणून या महिलांवरती पोलिसांना, म्हणजे तिथं असणाऱ्या पुरुषांवरती त्याचबरोबर महिलांवरती थोडी दमदाटी करून लाठीचार्ज करून त्यांना बाजूला करावं लागलंय. पण यावेळी पोलिसांवरती या लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडलेला आहे. काही लोक किरकोळ जखमी झाली आहेत. पण सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आता यामधल्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर बघूयात राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईसह अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते आणि एकीकडे लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं आपण बघतोय. आणि त्याचाच आढावा घेऊयात धोका कायम या खास वृत्तमालिकेतून. यातच सुरुवात आपण करतोय आरोग्य मंत्र्यांच्या एका वक्तव्याने. महत्वाचं हे वक्तव्य लक्षात घ्या. पुन्हा लॉकडाऊनकडे जावं लागेल. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसते यावरनं आता आरोग्य मंत्र्यांनी तर पुन्हा लॉकडाऊनकडे जावं लागेल असं म्हटलेलं आहे. मोठं वक्तव्य आहे. पुन्हा लोकल बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. मुंबईत लोकल सुरू झाल्याने कोरोनात वाढ झाल्याचं आपण बघतोय. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे टेस्टिंग आता मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. पण जर आपण नियम पाळत नसू, मास्क वापरत नसू, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसू तर मात्र पुन्हा लॉकडाऊनकडे जावं लागेल. पर्याय नाही असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांचं हे वक्तव्य फार सूचक म्हणता येईल. याचं कारण असं आहे की जर पुन्हा नियंत्रणात आलेला संसर्ग, कोरोनाचा संसर्ग वाढला तर मात्र परिस्थिती कठीण होऊ शकते. त्यामुळे आता लोकल सेवा ही सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्थात
त्यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी 12 वाजेनंतर म्हणजे दुपारी 12 वाजेनंतर त्यांना तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले, पण लोकलमध्ये होणारी दाटीवाटी गर्दी यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसते। यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात। दादा टॅक्सेस करत असताना महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या वेळेला 4 रुपये अधिभार जो आहे तो पेट्रोलवरती लावलेला होता, तो आजही कायम आहे महाराष्ट्र शासनाचा सेस जो लावलेला होता। आता दुष्काळ नसताना मग तो कमी करण्याचा राज्य सरकार काय विचार करतं का? मी त्याच्याबद्दल माझी स्पष्ट भूमिका 8 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली। त्या कामाला जरी पैसा तो लागत नसला तर आज इतर विकास कामाला पैसा कमी पडतोय। जवळपास 1 लाख कोटी रुपये आता ह्या वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये कमी आलेले, ही फॅक्ट आहे, असं एकंदरीत आहे। ओके काय क्या मैंने बताया ना उसके बारे में। हे फार महत्वाचं आहे, तुम्ही इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत। आपण थोड्याच वेळात याबद्दलचे अपडेट घेऊ, पण आता पुन्हा एकदा आपण कोरोनाची वाढणारी आकडेवारी याचा संसर्ग परत एकदा वाढताना दिसतोय आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे मुंबईमधनं आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके, पुण्यावरनं आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे, नाशिकवरनं आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आणि अमरावतीवरनं आहे आमचा प्रतिनिधी संजय शेंडे। सुरुवातीला मी स्वातीकडे जातोय। स्वाती, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता सर्वसामान्यांसाठी लोकल जी ती सुरू करण्यात आलेली आहे, अर्थात ठराविक वेळेमध्ये, पण पुन्हा एकदा लोकलमध्ये गर्दी होताना दिसते। मुंबईतल्या काही भागात कोरोना संसर्गाची आकडेवारी वाढताना दिसते, ही धोक्याची सूचना म्हणायची? नक्कीच त्याला धोक्याची सूचना म्हणायची, पण हे फक्त एकट्या लोकलमुळे होतंय का, हा असा अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातो। तर त्याचं उत्तर सरसकट हो असं देता येणार नाही, कारण आपण बघितलं विशाल की एका बाजूला जरी लोकल सुरू झाली असली तर ती मर्यादित वेळेसाठी आहे, पण दुसऱ्या बाजूला लग्न सराई इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे। अगदी पुढच्या रविवारचा जर विचार केला तर पुढच्या रविवारी असे अनेक लग्न आहेत, म्हणजे शेकड्याने आपण म्हणू, कारण मुहूर्ताचा तो दिवस आहे आणि त्यातही सणासमारंभांची जी मर्यादा होती ती 50वरून साधारणतः 200 पर्यंत आलेली आहे। त्यामुळे या अशा लग्न किंवा सणसमारंभांची संख्या वाढलेली आहे। छोटे छोटे हॉलिडेजसाठी मुंबईत किंवा महाराष्ट्रात बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांचं परत येणं, त्यांचं बाधित होणं आणि त्याचबरोबर जो कंटाळलेला घरी बसलेला माणूस आहे तोही आता खरं तर जरी ते सिनियर सिटीजन असले किंवा लहान मुलं असलं तरी बऱ्यापैकी बाहेर पडलं जातंय, असं एकूणच चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे सगळे क्षेत्र आणि त्याचबरोबर ह्या असा लोकांचा नाकावर आलेला मास्क, जसे आता आपण काही दृश्यांमध्ये दाखवू शकलो की इथे समजा 10 जण येतात तर किमान 2 जणांची तरी मास्क हे हनुवटीवर असतात किंवा ते नाकाच्या खाली असतात, असं सर्रास बघायला मिळतंय। हे दृश्य आहे मुंबईतलं चर्चगेट या ठिकाणचं, पण अशा पद्धतीनं एकतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं कदाचित त्या नियमामुळे असेल, कंटाळा त्यांना येत असेल किंवा मग त्यांना त्याची भीती राहिली नसेल, यामुळे सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, मास्कचा व्यवस्थित वापर न करणं किंवा सॅनिटायझर जाऊ द्या पण हात स्वच्छ न धुणं, या अशा अनेक गोष्टींना बगल देत आहेत मुंबईकर कुठे ना कुठेतरी, कारण वाढणाऱ्या आकडेवारीवरनं हे दिसतंय। जर आता मुंबईतली आकडेवारी बघितली साधारणतः 1880 या इमारती ज्या आहेत त्यांचे काही मजले साधारणतः सील करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त हे केव्ह वेस्टमध्ये घडताना बघायला मिळतंय। एकूणच जर मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलचा आढावा घेतला तर ट्रॅव्हलची हिस्ट्री असलेले किंवा प्रवासाची हिस्ट्री असलेल्या त्यांच्या संपर्कात आलेले अशांची पण संख्या वाढते। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण इथे येणारा रोज जे शेकडोनं किंवा अगदी हजारोंच्या संख्येनं आपण बघतोय की बाहेरगावावरून येणाऱ्या ट्रेन आहेत त्यांच्याही संख्या वाढलेल्या आहेत। त्यामुळे इथून जाणारे आणि इथून येणारे परत येणारे यांची संख्या आता वाढायला लागलेली आहे लॉकडाऊनच्या काळापेक्षा, आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्याला बघायला मिळतो की साधारणतः आता 11,000पेक्षा जास्त मुंबईकरांनी आपले जीव गमावला या कोरोनामध्ये। आता मृत्यूचा आकडा कधी 60 असायचा, कधी 40 असायचा, तो आता थेट 4 पर्यंत वगैरे येऊन पोहोचलेला आहे। इतकं कमी झालेला जरी असला तरी बाधितांची संख्या ही हळूहळू वाढते आणि आताचं हळूहळू वाढणं हे पुढे नक्कीच मुंबईकरांसाठी धोक्याचं असू शकते आणि हीच वेळ आहे की मुंबईकरांनी हा धोका आता ओळखावा आणि या त्रिसूत्रीचं त्यांनी पालन करावं। बरोबर आहे, पुन्हा एकदा त्यांनी त्रिसूत्रीचं पालन करावं, कारण आता कोरोनाचा संसर्ग हा मुंबईत वाढताना दिसतोय।
जाऊयात वैभव सोनवणेकडे. पुण्यामध्ये पहिला रुग्ण हा पुण्यात सापडला होता आणि त्यानंतर आत्ता मधल्या कालावधीपर्यंत पुण्यामधली कोरोना संसर्गाची संख्या जी आहे, बाधितांची संख्या, ती चांगल्यापैकी नियंत्रणात आली होती. पण परत एकदा पुण्यात आता संसर्ग वाढताना दिसतोय का आणि त्याचं कारण काय? विशाल, 9 मार्च 2020ला पहिला रुग्ण सापडलेला होता. तो तेव्हापासून ते 9 फेब्रुवारीपर्यंत साधारण 11 महिने हा ट्रेंड जो आहे तो चढता राहिला आणि डिसेंबर नंतर आकडे जे आहेत ते कमी व्हायला लागलेले होते. मात्र 9 डिसेंबरपासून किंवा अगदी 9 फेब्रुवारी वैभव, मी जरा तुला थांबवतोय. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात तिथे. म्हणजे ज्या विदर्भात खास करून जे वाढतं आहे या सगळ्या संदर्भाने काही त्यांच्या सूचना होत्या आणि त्या सूचना म्हणजे ह्याच आहेत की 3T प्रिन्सिपल हे पाळलं गेलंच पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आता वाढ होत असेल त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणं, म्हणजे एक जी केस असेल त्याच्या संदर्भात 10-15 लोकांचं ट्रॅकिंग करणं, ट्रेसिंग करणं आणि ट्रीटमेंट करणं, ह्या 3T प्रिन्सिपलचं अतिशय तंतोतंत पालन करणं. कारण असं नको व्हायला की 1 वर्ष झालं आणि म्हणून आता आपण कुठेतरी त्याच्यामध्ये लिथार्जी आली किंवा कुठेतरी त्यामध्ये आपण आळस करतोय, असं करून चालणार नाही. हा एक महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सांगितलं आणि ते आम्ही फार मनापासून सूचना माननीय मुख्यमंत्र्यांच्या VCमध्ये आम्ही सगळ्या प्रशासनाच्या म्हणजे कलेक्टर, कमिशनर आणि आमच्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर टेस्टिंगचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीनं वाढलं पाहिजे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट जास्त येतोय त्या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण वाढलंच पाहिजे. हा पण एक खूप कडक सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोविन ॲपच्या संदर्भात मी एवढं सांगेल आता वॅक्सिनेशनच्या अनुषंगाने की वॅक्सिनेशनमध्ये आपण सध्या सेकंड डोस वॅक्सिनेशनचा आजपासून सुरू केलेला आहे आणि त्यामुळे ती एक महत्त्वाची न्यूज आहे की आपण सगळ्यांनी ज्यांनी पहिला डोस झाला होता त्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस देणं अपेक्षित होतं. त्या अनुषंगाने सेकंड डोस सुरू करण्यात आलेला आहे. काही सकाळी माध्यमांची अशी प्रश्न होते की सेकंड डोसचे नाव कोविन ॲपमध्ये येत नाही आहेत, पण तशी परिस्थिती खरी नाही. व फक्त ज्यांचं आपण ऑफलाईन किंवा मॅन्युअली ज्यांचं रजिस्ट्रेशन केलं आणि ते रजिस्ट्रेशन मॅन्युअली केलेलं असताना नंतर त्यांनी अपडेट नाही केलं किंवा त्यांनी अपलोड नाही केलं, मॅन्युअलीचं पुन्हा अपलोड करणं हे गरजेचं होतं, त्या ठिकाणीच खऱ्या अर्थाने अशा स्वरूपाचे नाव येत नाहीत. म्हणजे सेकंड डोससाठी असं कोविन ॲपच्या संदर्भाने निदर्शनास आलेलं आहे. फार मोठा प्रश्न आहे, अशातला भाग नाही आहे. तो निश्चित प्रकारे सोडवण्यात येईल. जे मॅन्युअली त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले नावं होते त्यांना पुन्हा अपलोड करणं कोविनमध्ये हे करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इन जनरल वॅक्सिनेशनचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे आणि ज्यामध्ये हेल्थ कर्मचारी त्याचबरोबर फ्रंटलाईन कर्मचारी यांना आपण मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशन करून घेत आहोत. त्याच्यामध्ये कुठेही काही कमतरता नाही आहे किंवा जे काही सेंटर्स आपण केलेले आहेत 750च्या दरम्यान त्या सगळ्या सेंटर्सवर मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तर या व्यतिरिक्त मला असंही सांगितलं पाहिजे की जे काय आमचा आरोग्य विभाग आहे, बजेट सेशन आहे आणि या बजेट सेशनच्या अनुषंगाने माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ज्या काही बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये आम्ही खूप आग्रहपूर्वक आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं की साधारणपणे 4,000 कोटी रुपये हे आमचे ऑनगोईंग जे काही बांधकाम आहेत, मग ज्यामध्ये PSC असेल, ज्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, या सगळ्यांचे ऑनगोईंग कामं चालू आहेत. अनेक सन्मान्य आमदारांचे, लोकप्रतिनिधींचे असं म्हणणं आहे की आता आमचं 30 खाटांचं हॉस्पिटल हे खूप म्हणजे ओव्हरलोड झाले आणि आता 30चं 50 करा किंवा 50चं 100 करा. या सगळ्यांसाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निधींची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी ADB नावाची जी बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक, या एशियन डेव्हलपमेंट बँककडून राज्य सरकारला सॉफ्ट लोन मिळणार आहे, ज्याचा सुतोवाच माननीय उपमुख्यमंत्री यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा केला.
आणि नक्कीच ती खूप जमेची बाजू आहे. जर हा वन गो मध्ये आपल्याला एवढा रक्कम मिळाली तर निश्चित प्रकारे हे ऑनगोईंग वर्क्स पूर्ण होतील आणि सगळीकडे एक चांगलं मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. एक नक्कीच आहे की साधारणपणे प्लॅनिंग कमिशनचं म्हणणं असतं की GDPच्या म्हणजे एकूण स्थूल उत्पन्नाच्या 5% तरी खर्च हे आरोग्यावर झाला पाहिजे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. परंतु आजपर्यंतच्या सगळ्या राज्यांच्या सरकारांमध्ये 1% दरम्यानच खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभागाकडे जनरल दुर्लक्ष झालेलं होतं. परंतु माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने निश्चित प्रकारे यावेळी भरीव निधी मिळेल अशी मला आशा आहे. कारण आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातला बैठक घेऊन निश्चित आम्ही या सगळ्या संदर्भांनी निधी देऊ असं सांगितलंय. आमची अशीही म्हणणं आहे की नुसतं बांधकामं करणं हा राज्य सरकारचा आरोग्य विभागाचा हेतू नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला डोर स्टेपवर किंवा जवळ रुग्णांच्या जवळ खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देण्याची आवश्यकता वाटते. आणि म्हणून काही गोष्टी जसं आता डायलिसिस सारखा एक महत्त्वाचा विषय तो आज जिल्ह्याला जाऊन त्या ठिकाणी घ्यावा लागतो डायलिसिसचं, तर ते आता तालुक्याच्या स्तरावर मिळावं अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करतोय. त्यामुळे डायलिसिस तालुक्याला मिळाव्यात यासाठीचं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही करणार आहे. दुसरी जी फ्लीट आहे, एक फ्लीट म्हणजे आम्ही 500 ॲम्ब्युलन्सेस बदलणार यावर्षी. एक 8-10 दिवसात त्या सगळ्या खरेदी केल्या जाणार विहित पद्धतीनं, विहित मार्गाने. यावर्षी सुद्धा उर्वरित 500 ॲम्ब्युलन्सेस खरेदी व्हाव्यात अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही ॲम्ब्युलन्सेसच्या माध्यमातून डिलेव्हरीसाठी ज्या आमच्या माता भगिनींना वहन करायचं आहे त्यांच्यासाठीची खूप चांगली सुविधा या निमित्ताने होईल. इमर्जन्सीसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची उपलब्धता होऊ शकेल. अनेक असे स्क्रीनिंगचे जे विषय आहेत, कॅन्सरच्या स्क्रीनिंगचे विषय, खास करून सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याचा एक बेधडक कार्यक्रम ज्याला म्हणू आपण तो राज्यभरामध्ये घेण्याचं मानस राज्य शासनाचा आणि खास करून आरोग्य विभागाचा आहे. या सगळ्या काही एक महत्त्वाचे कार्यक्रम या वर्षीच्या आपल्या बजेटमध्ये आपण त्याची अंमल करणार आहोत. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला निश्चित प्रकारे जी प्लॅनिंग कमिशननी सांगितलेली एक 5% जी काही आवश्यकता आहे ती मिळावी. मुंबईत लोकल सुरू झाल्याने मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढते असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. आणि त्याचबरोबर या येणाऱ्या काळामध्ये आणखीन काय केलं जाईल, लसीकरणाचं नियोजन कशा पद्धतीने आहे याबद्दलची माहिती आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आपण जाऊयात आता नाशिकमध्ये. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सध्या पुन्हा एकदा आपण बघतोय असं म्हणता येऊ शकतं किंवा ही वास्तविकता आहे की लोक थोडे निश्चिंत झालेत, बेफिकीर झालेत. कोरोनाचे संबंधित नियम ते पाळताना दिसत नाहीये आणि रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढते. नाशिकमध्ये तशी परिस्थिती आहे का? विशाल, अत्यंत नेमक्या स्पर्शाला किंवा नेमक्या मुद्द्याला तू स्पर्श केला असं नक्कीच म्हणता येईल. आपल्या देशात एकच अडचण आहे, एकच प्रॉब्लेम, तो म्हणजे मानसिकता. लोकांची मानसिकता हीच खरं तर घातक ठरू शकते येत्या दिवसांमध्ये. अशा प्रकारचं चित्र दिसत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. मालेगाव आणि यासोबतच नाशिक शहर हे खूप मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर आलं होतं. जवळपास 1.5 लाखाच्या आसपास इथे रुग्णसंख्येची तपासणी झाली. आतापर्यंत 2,500च्या आसपास बळींची संख्या आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये आटोक्यात आलेला कोरोना गेल्या 15 दिवसात पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागलेला आहे. खरं तर नोव्हेंबर महिन्यापासूनच काही ना काही प्रमाणामध्ये गर्दी मार्केटमध्ये व्हायला सुरुवात झाली होती. प्रशासनाच्या माध्यमातून जसजसं वातावरण शिथिल करायला सुरुवात झाली तसतशी लोकांची जागरूक राहण्याची भूमिका ही शब्दातच राहिली, फक्त कृती मात्र अत्यंत दूर झाली. आणि म्हणूनच गेल्या आठवड्यामध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ज्यावेळेस याची एक बैठक घेतली, आढावा बैठक, त्याच वेळेस त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्यमंत्र्यांसारखेच संकेत दिले की नाशिकमध्ये सुद्धा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. लॉकडाऊन खरं तर कोणालाच नको आहे विशाल. आणि लॉकडाऊन लोक आता गांभीर्याने घेतही नाहीये, कारण कोविशिल्ड लस सुद्धा समोर आली आहे. अशा प्रकारची चर्चा लोक करायला लागले आणि नेमकं इथेच चूक होते. खरं तर केंद्र सरकार असो की राज्य सरकार याच्या मार्गदर्शक सूचना या फक्त सरकारसाठी नाही तर त्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकासाठी आहे, माणसासाठी आहे, कुटुंबासाठी आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द, माझे कुटुंब माझी जबाबदारी, हे प्रत्येकानं कृतीत
आचरणात आणायलाच हवं अशा प्रकारची परिस्थिती आता नितांत आवश्यकता आहे. लोक मास्क वापरत नाही, सॅनिटायझरचा वापर करत नाही, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं म्हणजे हे हसण्यावारी नेत आहे आणि हेच घातक ठरू शकतंय. कारण कोरोनाची लस जरी आली असली तरी कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळालेलं नाहीये. वाढती रुग्णसंख्या ही दररोज 100च्या पटीत वाढत आहे आणि हेच धोकेदायक ठरू शकतं, हेच घातक ठरू शकतं. नाशिक जिल्ह्यात सुद्धा पुन्हा एकदा प्रादुर्भावाची लागण होते का? आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय का? बळींची संख्या जी कमी व्हायला सुरुवात झाली होती, पुन्हा दररोज नवीन बळी जन्माला येत आहे. हे कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना स्वतःला विचारायला हवा. आणि आवश्यकता आहे बंधन जे सरकारनं घालून दिलं, बंधन आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी तरी प्रत्येक नागरिकांना कठोरपणे पाळण्याची. विशाल, प्रशांत आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी संजय शेंडे देखील आहेत अमरावतीवरून. अमरावती देखील हॉटस्पॉट पुन्हा एकदा होताना दिसत आहे, काय माहिती आहे संजय? आपण नियंत्रणात विशाल, अमरावतीत जर आपण गेल्या 14 दिवसापासून बघितलं तर 1 फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा सातत्याने वाढत चाललेला आहे. काल अमरावतीमध्ये 399 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत कोरोनाने 435 जणांचा बळी घेतलेला आहे आणि 25,000च्या वर आता कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. अमरावती शहरात लॉकडाऊननंतर जसं जसं अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तसं तसं नागरिक जे आहे ते नागरिक मोठ्या प्रमाणात बिंदास व्हायला लागले होते. शहरात फिरताना असेल किंवा मोठे मोठे मॉल्स असेल, शॉपिंग सेंटर असेल, या ठिकाणी लोक मास्क देखील वापरत नव्हते. शाळा कॉलेज सुरू झाले होते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. माझ्यासोबत काही शहरातील नागरिक आहे, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक आहे. मला सांगा, शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढली, तुम्ही सांगा कशामुळे वाढली? सर, अमरावती शहरात कोणत्याही सिग्नलवर गेलं तर पारध्यांचे लहान लहान मुलं भीक मागून राहिले. ते प्रशासनाला दिसत नाही का? महानगरपालिकेला कोणत्याही सिग्नलवर जा, अमरावती शहरातल्या पारध्याचे लहान मुलं रोज येतात. त्यांच्यात काही साफसफाई नाही, काही नाही, डायरेक्ट अंगाला टच करतात. त्याच्यामुळे सर मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? लोकांमधली कोरोनाची भीती संपलेली आहे. प्रशासन पण आणि लोक पण बिनधास्त झालेले आहेत आणि लग्नामध्ये 50ची 100ची परवानगी असताना 500-1000 लोक असतात. प्रशासनाला ते दिसत नाही. चौकात किंवा मार्केटमध्ये जर गेलो तर दुकानदारसुद्धा मास्क वापरत नाही. पूर्वी जी काळजी घेतल्या जात होती ती काळजी घेतल्या जात नाही. लोकांमध्ये मधली कोरोनाची भीती निघून गेली, हा एक भाग याच्या मागे मला दिसतो आहे. सर मला सांगा, तुम्ही ग्रामीण भागात शिक्षण काम करतात, ग्रामीण भागात तुम्ही काय करता? ग्रामीण भागात संजयशी आपला काही कारणास्तव संपर्क तुटलेला आहे, तांत्रिक कारणास्तव. पण आपण बघतोय अमरावतीमध्ये रुग्णसंख्या जी ती वाढताना दिसते. त्यामुळे परत एकदा वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता आपण सगळ्यांनी कोरोनाशी संबंधित घालून दिलेली त्रिसूत्रीचं पालन जे आहे ते करायला पाहिजे, कारण ती गरज आहे. अन्यथा परत एकदा जसं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की रुग्णसंख्या अशीच जर वाढत राहिली तर परत एकदा आपल्याला लॉकडाऊनकडे जावं लागेल. त्यामुळे कोरोनाचा हा जो धोका आहे तो कायम आहे. अजूनही कोरोनाचं सावट हे हटलेलं नाहीये. मधल्या सगळ्या काळात जर आपण बघितलं तर भलेही त्याची आकडेवारी नियंत्रणात आलेली असली तरी आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर, त्यातले काही नियम शिथिल केल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत. ते परत एकदा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीये. काही लोक मास्क वापरताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळे ही रुग्णसंख्या वाढताना दिसते. त्यामुळे आपणही सुरक्षित राहायला हवं, कोरोनाचे सगळे नियम पाळायला हवेत, आपल्या कुटुंबाला आपण सुरक्षित ठेवायला हवं. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात की सध्या कोरोनाचं सावट पुन्हा एकदा गडद होताना दिसतंय. याचं कारण असं आहे की कोरोनाशी संबंधित नियम सर्वसामान्य जनता पाळताना दिसत नाही. लोक बेफिकीर झालेत, घराच्या बाहेर पडतायत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीये. अशी वेगवेगळी कारणं खरं तर हा संसर्ग वाढण्यापाठीमागे पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहेत. जाऊयात पुण्यामध्ये. वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता आणि त्यानंतर आत्तापर्यंत एकूण जर परिस्थिती लक्षात घेतली तर नियंत्रणात ती परिस्थिती आणण्यात आली होती, पण परत एकदा पुण्यात रुग्ण वाढतायत का? विशाल, बरोबर आहे. 9 मार्च 2020ला पहिला रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर साधारण सप्टेंबर हा कोविडचा पीक होता असं म्हटलं जातं. कोविडमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास 1700पर्यंत
रुग्णसंख्या जी आहे ती गेलेली होती आणि त्यानंतर पुन्हा डिक्लायनिंग ट्रेंड सुरू झाला, रुग्णांची संख्या कमी होत गेली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर रुग्णसंख्या जी आहे ती जवळपास 100-125च्या आसपास येऊन रिस्ट्रिक्ट झालेली होती असं चित्र होतं. मात्र आता पुन्हा साधारण 5 फेब्रुवारीपासून हा ट्रेंड जो आहे आकड्यांचा तो वाढताना दिसतोय. 190, 195 असं 2-2 दिवस राहून पुन्हा 200, 215, 225. काल हा आकडा 300 पार झालेला होता. आज सुदैवानं पुन्हा जो आकडा आलाय तो 193 वरती येऊन थांबला आणि 4 जणांचा मृत्यू जो आहे तो कालच्या दिवसभरात शहरामध्ये कोविडमुळे झालाय असं महापालिकेचे आकडे सांगतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक कंटिन्युअस इन्क्रीज जो आहे, स्ट्रेंथ जी आहे ती वाढताना दिसते. कोविडची आकडा जो आहे तो वाढताना दिसतोय. याचं ॲनालिसिस केलं तर अनेक कारणं दिली जातील. वास्तविक लोकांचे सगळे व्यवहार जे आहेत ते पुन्हा मार्गावरती येतात, लोक बाहेर पडतात, अनेक वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडतात. व्यावसायिक कारणं असतील, वैयक्तिक कारणं असतील, गॅदरिंग्स ज्या आहेत, सोशल गॅदरिंग्सच्या ज्या जागा आहेत किंवा एकत्र येण्याच्या जागा ज्या आहेत त्या पुन्हा खुल्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जे रिस्ट्रिक्शन होतं सुरुवातीला किंवा 1 to 1 पास ऑन होण्याचा जो रेट होता तो कमी होता. रुग्ण दुपटीचा दर ज्याला म्हटलं जातं तो 5%वरून 10%वरती गेलाय 5 फेब्रुवारीपासून आणि त्याच्यामुळे रुग्णांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते मोठ्या प्रमाणावरती. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आणखी हा ट्रेंड रुग्ण दुप्पट होण्याचा दर जो आहे तो जर वाढला तर पुढचा वाढणारा आकडा हा सुद्धा तितक्या वेगानं वाढतो. ही सगळ्यात जास्त चिंताजनक गोष्ट आहे. त्याच्यामुळे संख्या जी आहे ती याच वेगानं जर वाढत राहिली तर पुन्हा ही संख्या जी आहे ती आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोविड टॅकल करायसाठी जी एक यंत्रणा उभी केली गेलेली होती, तात्पुरती असेल, समांतर यंत्रणा असेल, या सगळ्या यंत्रणा या गेल्या दीड महिन्याच्या काळात कोविडचे रुग्ण कमी झाल्यानंतर मोडून काढण्यात आलेले आहेत. अगदी जम्बो हॉस्पिटलसारखं हॉस्पिटल असेल किंवा CCC सेंटर्स असतील, कोविड केअर सेंटर्स असतील, टेस्टिंग सेंटर्स जी आहेत महापालिकेची ती बंद करण्यात आलेली आहेत. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्या पुन्हा नव्यानं चालू कराव्या लागतील का? प्रशासन याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं रिॲक्ट होईल अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र एक नक्की, त्यापूर्वी लोकांमध्ये जी लिथार्जी आलेली आहे किंवा लोकांमध्ये एक जी बेफिकिरी आलेली आहे, आता काही फारसं होत नाही म्हणून जे प्रोटोकॉल कोविडचे देण्यात आलेले होते त्याचं फारसं काही पालन होताना दिसत नाहीये. लोक जे आहेत ते बेफिकीर आहेत. मास्क वापरणं असेल, हात धुणं असेल किंवा एकमेकांचा संपर्क असेल, ज्याला आपण सोशल डिस्टन्स असं म्हटलं होतं किंवा फिजिकल डिस्टन्स असं म्हटलेलं होतं, त्याची फारशी अंमलबजावणी जवळपास नाही या सदरामध्ये मोडावी इतकी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे हा आकडा वाढतोय का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती नेमकी काय भूमिका राज्य सरकारकडून, महापालिकांकडून, स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा हे प्रोटोकॉल लागू करायचे असतील किंवा लोकांनी ते पाळावेत असं जर वाटत असेल तर या सगळ्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी लोक पाहत आहेत, पुढाऱ्यांच्या सभा असतील किंवा राजकीय कार्यक्रम असतील, या सगळ्यांमध्ये कोविडचे प्रोटोकॉल हे गुंडाळून ठेवण्यात आलेले आहेत. अगदी मोठे मोठे नेते सुद्धा राज्यातले 100-200 कार्यकर्त्यांसह फिरताना दिसतात आणि हे सगळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सामान्यपणे नागरिकांच्या मनावरती परिणामकारक ठरतात. बरोबर, त्या होता कामा नये हा एक प्रमुख मुद्दा या सगळ्याच्यातला, तर हे नियंत्रणात येऊ शकतं. जाऊयात नागपूरमध्ये, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, एक वेळ नागपूरमध्ये अशी आली की कॉलनीज ह्या बॅरिकेडिंगमध्ये खरं तर बंदिस्त कराव्या लागल्या, कारण रुग्णसंख्या ठराविक ठिकाणी वाढताना दिसत होती. आता परत मधल्या काळात ती नियंत्रणात आली, आता परत रुग्णसंख्या जी आहे कोरोनाची संबंधित ती वाढते का नागपूरमध्ये? विशाल, जर का बघायचं झालं तर डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरचा जो कोरोनाचा दर होता म्हणजे तो 100च्या खाली रुग्ण पर दिवसाला निघत होते एका दिवसामध्ये. मात्र तुम्ही जर का 1 फेब्रुवारीचा आकडा बघा आणि 15 फेब्रुवारीचा बघा, 1 फेब्रुवारीला 201 रुग्ण नागपूरमध्ये पॉझिटिव्ह निघाले आणि आज 15 फेब्रुवारी म्हणजे साधारण 455 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. म्हणजे दुपटीने संख्या ह्या 15 दिवसामध्ये वाढलेली आहे. मागच्या 4 दिवसात तर रोज 400च्या वर कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरमध्ये सापडत आहे. महत्त्वाचा विषय आहे की नागरिकांकडनं बिलकुल बेफिक्रीचे वातावरण नागरिकांकडनं पाहायला मिळतं आहे. कसलीही काळजी नागरिकांकडनं घेतली जात नाही. कारण की जेव्हा केंद्रीय पथक नागपूर आणि विदर्भाच्या दौऱ्याला आलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर का कोरोनावर आळा आणायचा असेल तर तुम्ही काही फॉर्म्युला किंवा काही नियमाचं पालन करायला पाहिजे. तुम्ही ट्रेसिंग करायला पाहिजे रुग्णाला, त्यानंतर त्याची ट्रॅकिंग करायची आणि त्यावर ट्रीटमेंट करायचं. महानगरपालिकेकडनं देखील तर वारंवार उल्लंघन होताना पाहायला मिळालं. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा नागपूरमध्ये लसीकरण झालं तेव्हा 52,500 डोस नागपूरमध्ये आणण्यात आलेले होते. त्या
पैकी फक्त 29,700 म्हणजे जवळपास 56% लोकांनीच ते लसीकरणाचे डोस घेतले, म्हणजे 45% त्याकडे पाठ फिरवली. यावरनं आपण बघू शकतो की ज्या लोकांना लसीकरण द्यायचं शासनाने ठरवलं त्या लोकांनी देखील लसीकरणाकडे पाठ फिरवली. या व्यतिरिक्त नागपूरमध्ये सातत्याने जे राजकीय कार्यक्रम होते, मग ते सर्वच पक्षाचे राजकीय कार्यक्रम असो, त्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणे गर्दी पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी सातत्याने प्रशासनाने वारंवार विनंती करून देखील नागरिक ऐकताना दिसत नाही. इतकंच नाही तर प्रशासनाकडनं देखील काही चुका झालेल्या आहे, कारण की ते ट्रेसिंग नंतर ते ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट चा जो अवलंब करायचा होता प्रशासनाने मध्यंतरीच्या काळामध्ये त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे नागपूरमधला जो कोरोनाचा दर आहे तो वाढताना पाहायला मिळते. कारण की राज्याचा जर का कोरोनाचा दर पाहिला तर मागच्या आठवड्यात तो 2.52% होता आणि नागपूरचा जो कोरोनाचा दर होता, जो लागण होण्याचा दर आहे रुग्णाचा, तो दर होता 3.8%. म्हणजे राज्याच्या दरापेक्षाही नागपूरचा दर हा जास्त होता. या संदर्भात केंद्रीय पथकाने देखील ताशेरे ओढलेले होते. त्यामुळे सातत्याने नागपूरमध्ये जे मागच्या आठवड्यापासून कोरोनाचा जो आकडा आहे हा 400च्या वर येत आहे. त्यामुळे कुठेतरी नागपूरची वाटचाल ही परत एकदा लॉकडाऊनकडे आहे का अशी शंका नागपूरकरांना वाटायला लागलेली आहे. बाहेर जर का तुम्ही गेले तर नागपूरमध्ये लोक जवळपास 95 ते 98% लोक मास्क घालून राहतात, पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यक्रम असो, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम असो, तेथे मास्क घालून तर सर्व येतात, पण इतक्या मोठ्या संख्येने गर्दी असतात ज्या हॉलमध्ये साधारण तो एक समान मुद्दा आपल्याला येताना दिसतोय. जे पुण्यात होतंय खरं तर राजकीय सभा, काही सार्वजनिक कार्यक्रम हे पुन्हा एकदा पहिल्यासारखे सुरू झालेले आहेत आणि तिथे नियम पाळण्यात येत नाहीये. परिणाम की रुग्णसंख्या जी आहे कोरोनाशी संबंधित ती वाढताना दिसते. वैभव आणि तुषार, आपल्या दोघांचे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता आमच्या यंग जिनियस म्हणजे बायजूस यंग जिनियस बद्दल, यंग जिनियसमध्ये आपण देशभरातील वेगवेगळ्या जिनियसला भेटतोय. एक जिनियस असा आहे की जो काहीतरी वेगळं यामध्ये करून दाखवतोय. बघूयात हा यंग जिनियस कोण आहे. नमस्कार. द चाइल्ड इज अ फादर ऑफ द मैन. मनुष्य का बचपन उसके व्यक्तित्व की नींव है. ऐसे ही कुछ चाइल्ड प्रोडिजी से हम आपको आज मिलवाएंगे बायजूस यंग जीनियस के मैथमेटिक्स स्पेशल में. छोटे आर्यभट्ट के नाम से पहचाने जाने वाले चिराग को 100 करोड़ तक के पहाड़े जुबानी याद हैं. मेरा नाम चिराग राठी है. मैं आगे जाकर कुछ ऐसे फॉर्मूलाज बनाना चाहता हूँ जिससे कि जैसे मैथ मुझे बहुत अच्छा लगता है वैसे ही आने वाले लोगों को, बहुत से बच्चों को मैथ बहुत ज्यादा अच्छा लगे. प्लीज वेलकम द एक्टर, ऑथर, मदर, द वंडरफुल सोहाली खान. हेलो. आदाब आदाब. वेलकम. आदाब. नमस्ते. नमस्ते. आई एम गुड. गुड टू सी यू. कैसे हो? दैट्स चिराग राठी. अब चिराग जो है ये एंजॉयज मैथ्स. मैं आपसे जानना चाहता हूँ कि आप मेरे जैसे थे जिनको मैथ से डर लगता था. आई हैव टू टेल यू, मैं ए ग्रेड स्टूडेंट हूँ, सब जानते हैं. बहुत पढ़ाकू थी मैं स्कूल में, बट मैथ्स वाज माय वीकेस्ट सब्जेक्ट. तो आपके सामने 5 नंबर्स हैं. टॉप से शुरू करते हैं. 1,05,625. 325. दूसरा 7,67,376. 876. 9 करोड़ 63 लाख 73,489. 1 2 9,817. 3. ये होता कैसे है? 9,817. करेक्ट. और अब स्टेज पर आने वाले हैं ऐसे 2 यंग जीनियसेस, 2 ऐसे बच्चे जिन्हें देखकर आप भी कहेंगे बाप रे बाप. I'm Jayaditya Shetty. I'm 11 years old. I'm from Mumbai. I'm Avantika Kambli. I'm 10 years old and I'm a young mathematician from Mumbai. My aim is to bring as much glory to India as much as she did. Hi. 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 Hi, how are you? I'm fine. How are you? I'm a little worried about your act now. I'm really nervous. I'm feeling nervous. I don't know why I'm feeling nervous. Yeah, I just feel like I'm in the presence of like geniuses. तो एक बात बताओ, आप मैथ्स के अलावा आप क्या क्या करते हो? मैथ्स के अलावा मैं वायलिन प्ले करती हूँ, मैं क्यूब करती हूँ. रूबिक्स क्यूब. हाँ. आपको क्या करना है? ये रूबिक्स क्यूब पकड़िए या हुला हो या दोनों. दोनों.
What is going on? How is she even doing this? That's amazing, man. That's really amazing. I'm just wowed. हाँ? किसको देना है? चॉइस है, रूबिक्स क्यूब या हुला हुप। अटेम्प्ट करना चाहेंगी? And oh. Well done, absolutely fantastic. Thank you. तो ये तो हमने देखी अवंतिका की एबिलिटीज। जय आदित्य बिग नंबर डिविजन्स में वर्ल्ड नंबर 2 हैं, तो इसलिए आपके जीनियस को हम यहाँ टेस्ट करने वाले हैं, एबिलिटी को। 30 सेकंड का समय है सॉल्व करने के लिए। आफ्टर यू सी द नंबर्स योर टाइम स्टार्ट्स नाउ। I also want to see. Fantastic. चलिए आपके आंसर्स चेक करते हैं। जय आप बैठिए। 96,831 96,831 वेल डन जीनियस, बहुत बढ़िया। That is just amazing. It's beyond like that's what I'm saying कि आप, मुझे लगता है जो लोग मैथ्स ऐसे कर सकते हैं, मेंटल मैथ्स, डिविजन, it's a special skill. We're all incredibly proud of you. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की सुशांतच्या बहिणीला दिलासा मिळालेला नाहीये। प्रियंका सिंग विरोधात न्यायालयाने गुन्हा कायम ठेवलाय। गुन्हा रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। मीतू सिंगला मात्र कोर्टाने दिलासा दिलाय। प्रियंका सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी त्यांच्या एका बहिणीला दिलासा देण्यास आता हायकोर्टाने नकार दिलाय आणि याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि सुशांतला कायद्यानं बंदी असलेली औषधं गैरमार्गानं दिल्याचा तिच्या बहिणीवरती म्हणजे सुशांतच्या बहिणीवरती आरोप आहे। त्यापैकी प्रियंका सिंगवरती याबद्दलचा जो काही गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गुन्हा रद्द करण्याच्या विषयाला घेऊन हायकोर्टाने नकार दिला। मात्र मीतू सिंगला दिलासा देण्यात आल्याचं कळतंय। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातलं एक अपडेट आपण बघतोय आता क्षणाला, ज्यामध्ये प्रियंका सिंगवरती सुशांतला कायद्याने बंदी असलेली औषधं गैरमार्गाने पुरवल्याचा आरोप आहे आणि तो गुन्हा रद्द करण्याच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। प्रियंका सिंग आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय, पण त्याचबरोबर दुसरीकडे मीतू सिंगला मात्र यामध्ये हायकोर्टाने दिलासा दिलाय। पुढे आपण बघणार आहोत सगळेच मंत्री जर असे करणार असतील तर मंत्रिमंडळात नीतिमत्ता राहिली नाही असा अर्थ होईल आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं। मला असं वाटतं की राजीनामा द्यायचा की नाही त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे, राजीनामा घ्यायचा की नाही ते मुख्यमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे। पण मंत्रिमंडळामध्ये जर सगळेच मंत्री असं करणारे असतील तर त्या मंत्रिमंडळामध्ये काही नीतिमत्ता राहील नाही असं याचा अर्थ होईल। त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं हा काय पुरुषार्थ आहे का असा सवाल जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला। पक्षातील महिलेला बाजूला ढकलून आपल्या अधिकाराचा वापर करून निवडणूक लढवली असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे। तसंच आयत्या बिळावर नागोबा झालेल्यांनी शरद पवारांची मापे काढणं बंद करावं असा इशारा सांगलीत जयंत पाटील यांनी दिलाय। पवार साहेबांच्यावर एक विधान केलं। आता एका पुण्यातल्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेनं तयार केलेला मतदारसंघ, त्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ जाऊन ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली, हा काही पुरुषार्थ आहे का? तर चंद्रकांत दादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय, म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली असं प्रत्युत्तर भाजपच्या राम कदम यांनी
जयंत पाटलांना दिलाय. चंद्रकांत दादांचं या संदर्भातलं विधान कुठेतरी जयंत पाटलांच्या मर्मी खूप खोलवर लागलेलं दिसतंय. आमचा जयंत पाटलांना सवाल आहे, तुम्ही याही आधी चंद्रकांत दादांचं वय काढलं, पण वय काहीही असलं तरी स्वतःच्या जीवाची चिंता न करता चंद्रकांत दादा महाराष्ट्राच्या गावोगावी कोरोना कालखंडात फिरत होते आणि तुमचे सगळे मंत्री आणि तुमचं सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वतःच्या जीवाची चिंता करत होतं. हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही. यानंतरची बातमी जळगावमध्ये. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 15 मजूर ठार झालेत, तर 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. पपईनं भरलेल्या ट्रकमध्ये हे मजूर प्रवास करत होते. किनगाव इथं या ट्रकला अपघात झाला. ट्रक उलटून 15 मजूर जागीच ठार झालेत. हे सर्व मजूर धुळ्याहून रावेरला त्यांच्या कामासाठी जात होते. पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जण आणि एकूण 15 जण ठार झालेत. मृतकांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर बातमी आहे कोल्हापूरमधनं. अंबाबाई मंदिराजवळील बाबूज माल परिसरात चांगलाच राडा झालाय. 4 चाकी गाडी अंधाधुंदपणे चालवणाऱ्या चालकाला जमावाने बेदम चोपले. 4 चाकी वाहन चालकाने 4 दुचाकींना उडवलंय, तर वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून या वाहन चालकाला पकडलं. जमावाने 4 चाकी गाडीच्या काचा फोडल्या. ताराबाई रोड बाबू जमाल परिसरातली ही घटना. आणि 4 चाकी गाडी चालवणारा जो चालक होता त्याला बाहेर काढून अक्षरशः जमावाने चोप दिलेला आहे, कारण फार वेगाने त्या भागातनं हा व्यक्ती गाडी चालवत होता आणि यावेळी त्यांनी 4 दुचाकींना म्हणजे 2 व्हीलर चालवणाऱ्या व्यक्तींना धडक दिली. हीच ती गाडी आहे जी आपण बघतो. बातमी मुंबईतनं. मुंबईतल्या शिवडी रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरूनं मद्यप्राशन करून धिंगाणा घातला आणि त्या माथेफिरूनं रेल्वे पोलिसांवर चाकूने हल्ला करत स्टेशन मास्टरच्या ऑफिसची तोडफोड केली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या माथेफिरूला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केलं आणि यावेळी या माथेफिरूनं स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये ही तोडफोड केली. यात तो स्वतःही जखमी झाला. या घटनेमुळे शिवडी रेल्वे स्टेशनवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.